सलाम अलैकुम, जय भीम, नमस्कार। नितेश राणे, नारायण राणे और एक गुटका, उसके बारे में मैं बात करना चाहता हूँ। नितेश राणे आजकल बहुत ही बात कर रहा है। हाजी अरबाज शेख महाराष्ट्र के अध्यक्ष है। बीजेपी में काम करते वक्त उन्हें क्या तकलीफ हो रही उन्होंने आज बता दी। और हम भी बीजेपी आरपीआई से जुड़े हुए और मुस्लिम समाज के बारे में बात करना और इतना छोटा बुटका हरामी कुत्ता कमीना और तेरी लायकी इतनी नहीं है जो हमसे उलझ सके। तेरा पिताजी बात कर रहा है छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, जो अभी अपघात हुआ है उधर स्टैचू गिरने में आया है, उसके बारे में बात करना चाहिए। वो तो बात किया नहीं। पिताजी बात कर रहे हैं, चुन चुन के मारेंगे, किसको मारेंगे। पिताजी एक बाजू से बात कर रहे हैं। हिंदू समाज के लोग गए थे उधर, सब शिवाजी महाराज के उधर देखने के लिए। आदित्य ठाकरे साहब के साथ में उनको भी चुन चुन के मारेंगे। बाद में मीडिया वाले आगे आए, मीडिया वाले को भी धमकी दे रहे। दूसरा एक भाई पुलिस अधिकारी को धमकी दे रहे। बोल तो इसका मतलब नितेश राणे साहब, राणे कुटुंब साहब ने एक कॉन्ट्रॅक्ट लिया है क्या? मला आता हिंदीमध्ये बोलण्यापेक्षा मी मराठीमध्ये बोलतो। हे बोबड्यासारखं मला बोलायचं नाही। बोबड, अरे माकडासारखं दिसणारा कुत्र्या, तुझी लायकी आहे का? मुस्लिम समाजाबद्दल बोलतोय। अरे मुस्लिम समाज इथली महाराष्ट्रीय संस्कृती काय त्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने। मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये दलित, मुस्लिम, मराठा समाज, सगळा समाज छत्रपती शिवाजी महाराज संगत कट्टरवादी मुस्लिम समाज होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सगळ्यांना एका सारखं घेऊन चालले होते। कुराण त्या ठिकाणी एक साइडला पडलेलं दिसलं। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्या कुराणचा मान सन्मान करून त्याला मस्जिदमध्ये ठेवण्यात आलं। अनेक विषय छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती पाहिजे। अरे बोलायची पद्धत तुला पाहिजे। इथं महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या गटामध्ये काम करत असतो आणि मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारक आहे। महाराष्ट्रामधले आताच महिनाभर मी स्वतः बिजी होतो। बिजी का होतो? सत्यनारायणची पूजा महाराष्ट्रभर आमच्या रिक्षावाले अनेक वर्षापासून परंपरा आमची असल्या कारणाने आम्ही सत्यनारायणची पूजा साजरी करतो चांगल्या पद्धतीने। दहीहंडी गेली, आता गणपती आलं। अरे मुस्लिम समाजाला महाराष्ट्राची संस्कृती चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आमचे मौलाना कधी कुणाबद्दल वाईट बोलत नाही, का की त्यांना माहिती आहे कुणाबद्दल कुणाचं मन दुखायचं नाही। कुणाचं मन दुखल्यानंतर आपल्याला अधिकार आमच्या अल्लाहने नाही दिलेले। आमच्या अल्लाहने आम्हाला तितका मान सन्मान कसं करायचं, इतर समाजाचे धर्मगुरू असन, देवधर्म असन, देवांचा मान सन्मान सगळ्यांनी केलं पाहिजे। मान सन्मान वेगळं असतं, नियत ही वेगळी असते। ह्यासाठी मान सन्मान केलं पाहिजे। आणि नितेश राणे बाळा, तू लयच बोलायला लागलाय। तुझी हाईट आणि माझी हाईट मध्ये तू पाहिलं, मला वाटतं माझ्या खांद्यापेक्षा बी खाली दिसन आणि तू जास्ती बोलतोय। बोलायची मला वेळ का आली? अरे हा आमदार आहे, महाराष्ट्राचा तो आमदार आहे। तुमच्या वडिलांनी इतकं मोठं योगदान दिलंय, शिवसेनेमध्ये राहिले। बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव वापरता, त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही वाईट बोलता, त्यांच्या नातूबद्दल तुम्ही वाईट बोलता। तितकं राहिलं नाही। आता महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाला बदनाम कसं करायचं, इथवर आम्ही ठीक होतो। आम्ही काय बोलत नव्हतो। राजकारणाच ठिकाणी
असतं. आमचेही मित्र महेश दादा लांडगे इथं आमदार आहे, आमदारांनी काय गोष्टी बोलले होते त्या टाइम माहीत त्यांच्या संगत चर्चा झाली. आमदार स्वतः आमच्या भोसरी विधानसभेमध्ये महेश लांडगे आमदार त्यांनी स्वतः मुस्लिम समाजासाठी 5 एकर जागा मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानासाठी दिली. आमच्या संगत चांगले आमचे मित्र आहे, आम्हाला खात्री आहे तुम्ही पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुमचे संबंध चांगले असणार. पण ह्या फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही चांगल्या पद्धतीने आणि महाराष्ट्रीय संस्कृती आमच्या सगळ्या धर्माला माहिती आहे. आमची पालखी कवा पिंपरी चिंचवड शहरामधून दीव आळंदीमधून जेव्हा निघती तिथून तुम्ही इतिहास बघा. आम्ही मुस्लिम समाज आणि सगळं हिंदू समाज सगळं मिळून त्या पालखीचं स्वागत स्टार्ट आमच्या दर्ग्यापासून होतंय. दर्गा म्हणजे आमची तुमची नाही, सर्वांची दर्गा आहे. दर्ग्यामध्ये गेल्यानंतर इतर सगळ्या समाजाला तिथं एंट्री मान सन्मान. तुम्ही थोडं इसरून बोलू नका. तुम्हाला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्रीपद भेटणार, अरे चांगलं काय भेटायचं भेटून द्या. पण आमच्याबद्दल आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल म्हणजे आमच्या बायका पोरांबद्दल आमच्या बहिणीबद्दल तुम्ही मस्जिद बद्दल घुसून मारायची भाषा करता, ही भाषा अजिबात चालणार नाही. आरपीआय आमचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब आमच्याही युती आमची आणि महाराष्ट्र महिने देशाभरात आमचे नेते मोठे. देशाभरामध्ये आरपीआयवाले बी मुस्लिम समाज, दलित समाज, ख्रिश्चन समाज, मराठा समाज, 18 पगड जातीचे सगळ्या समाज आमच्या संगत जोडलेले आहे आरपीआयमध्ये. आणि आम्हाला अनेक समाजामधून फोन येतात, अजिज भाई तुमची बीजेपी संघट युती आहे आणि बीजेपीचे मोठे नेते का बोलत नाही. अरे मी त्यांना बोललो बीजेपी आमची युती आहे, ठीक आहे. आमच्या समाजाला बोलायचं उदाहरण म्हणजे मी बीजेपीचा आहे, बीजेपी मध्ये मी युतीमध्ये मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब आमचे नेते, राष्ट्रीय नेते आणि त्यांचे विचारधारा वेगळे. त्यांनी का बोलावा कसं ते आम्ही आमचं बघू आरपीआयवाले. पण माझं एकच म्हणणं आहे, मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामधले फक्त मुस्लिम समाज बाहेर निघायला लागलाय. मुस्लिम पैगंबर आमचे त्यांच्याबद्दल बोलले, फक्त मुस्लिम समाज का निघतोय. अनेक पार्ट्याचे त्यांचे नेते कोण आहे. पवार साहेबांनी बोलायला पाहिजे, काँग्रेसचे नेत्यांनी बोललं पाहिजे, वंचित आघाडीचे नेत्यांनी बोललं पाहिजे, अनेक मनसे नेत्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मनसेमध्ये काम केलं अनेक वर्षे, त्या ठिकाणी मराठी मुस्लिमांची मान सन्मान वेगळं होतं. आज बी राजसाहेब ठाकरेंचं मी पाहतोय, राजसाहेब ठाकरे एकच बोलतात, महाराष्ट्र माझे मराठी मुस्लिम हे आमचे महाराष्ट्रने आणि ते कधी आमच्या भेदभाव कधी करत नाही. असे नेते अनेक भरपूर आहे. पण माझं म्हणणं एकच आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या पार्टीचे नेते, मुस्लिम समाजाचे नेते मी म्हणणारे त्यांनी एक काळजी घ्या, तुम्ही आमच्या पशी बोट करू नका. आरपीआयवाल्या पशी आणि बीजेपी पशी बोट करायची गरज नाही. तुमच्या नेत्यांना विचारा, माहिती घ्या. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करतोय, आम्ही पक्षामध्ये काम करतोय, आम्ही बोलतोय, पण तुम्ही का बोलत नाही. तुमचं साठा लोटा आहे का, तुमचं मतदानसाठी तुम्ही करायला लावताय का, ते बी बघा. ते बोलतात आमच्या मुस्लिम समाजाबद्दल, धर्मगुरूबद्दल आमच्याबद्दल बोलताय, तरी सुद्धा तुमचे नेते मंडळी काही करत नाही, बोलत नाही. आणि तुम्ही आम्हाला आरपीआयवाल्यांना नाव ठेवताय. अजिज भाई आठवले साहेबांनी आतापर्यंत का बोलले नाही, नितेश राणे असं का बोलतोय, ते बोलतोय त्याच्या पार्टीच्या बद्दल बोलतो, पार्टीचा फायदा व्हावा. पण तुमचे नेते झोपलेले आहे का. आणि तुमचे नेते समाजासाठी नाही, तो आम्हाला बोलण्यापेक्षा तुमची पार्टी सोडा, या आमच्या सोबत आपण आठवले साहेबाला बोलू. पण एकमेकावर टीका करण्यापेक्षा पण एक लक्षात ठेवा, आज हाजी अरफात शेख बोलले, खरोखर त्यांचा मी आभार मानतो. बाकीचे नेते झोपलेले, आज मला पण लाज वाटायला लागली. अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकर विचारधारा काय, संविधान आमचं काय, संविधान काय बोलतोय. बाबासाहेबांनी जगायचा अधिकार दिलाय, लढायचा अधिकार दिलाय. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्याला अधिकार दिलाय ना, त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. आता राणे साहेबांच्या मुलांनी एकच काळजी घ्या,
असं बोलणं योग्य नाही कोणासाठी आणि तुम्ही हीच भूमिका ठेवत असाल तर मला वाटतं आरपीआयची स्टाईल तुम्हाला दाखवावं लागेल. आम्ही आरपीआयवाले काय करू शकतो. तुम्ही रस्त्यावर या, मस्जिदमध्ये यायचं या, कुठं यायचं या, सगळं आम्हाला महाराष्ट्र संस्कृती आम्हाला माहिती आहे, संविधान आम्हाला माहिती आहे. मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबापाशी आम्ही हे विषय नेणारच. नंतर आमचे मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब, हे लक्षात घ्या. तुम्हाला विनंती आहे, हे फक्त एक धर्माचे तुम्ही कोणाचे एका पार्टीचे तुम्ही मुख्यमंत्री नसून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तुमच्यावर मोठी जबाबदारी. असे कोण बोलून आमचं मन दुखवायचं काम करत असन, आम्हाला किती त्रास व्हायला लागला त्याची खात्री तुम्हाला नसन. आरपीआय वाले, बीजेपी वाले जे नेते मंडळी काम करतात त्या पार्टीमध्ये, तर त्यांना विचारपूस होती, माहिती घेतात. नेमके तुम्ही लोक का बसताय गप, तुम्ही नेते मंडळी तुम्ही का बोलत नाही. अरे आम्ही बोलायची पद्धत आमची वेगळी. किती बोलायचं बोल. अरे बोलायची भाषा बी येत नाही बोबड्या. अरे बोलायचं तरी शिक. तू किती बोलतोय, तुझी हाईट किती, बोलायची ते माकडासारखं तोंड तुझं, डुकरासारखं तोंड. आम्ही नाव बी घेत नाही डुकराचं, पण नाव घ्यायची वेळ आली तुझी लायकीच येते. आता तू महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे आम्ही समाज सगळं मिळून जुळून एका थाटलीमध्ये खातोय आणि आमच्यामध्ये भेदभाव जे करायला लागला तू अजिबात होणार नाही. का की मराठा समाज, दलित समाज, इतर सगळं समाज, ब्राह्मण समाज बी आमच्या संग जोडलेले, सगळ्यांना ह्याची खात्री. हे फक्त मंत्रिपद भेटावा म्हणून बोलतोय, हे स्वतःच्या फायद्यासाठी करतोय. ह्यांना काय घेणं देणं नाही. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपले या देशाचे महाराष्ट्राचे राजे आमचे त्यांच्याबद्दल आता विषय घडलं, आदित्य ठाकरे साहेब गेले, तिथं वाद करायची गरज नाही. तिथं दादागिरी केली, एकेकाला आम्ही हाणून मारून पळू. चॅनलवाल्यांना धमकी देता तुम्ही, पोलीसवाल्यांना दबाव टाकता तुम्ही. कुणाच्या जीवावर टाकता? सत्या जीवावर. पोलीसवाले बिचारे गरीब आहे, ते ड्युटी करतात, त्यांना दबाव येतोय, त्यासाठी सैन करतात. आज पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही धमकी देताय. अरे पोलीस अधिकारीच तुमच्या बाजूला बॉडीगार्ड म्हणून आहे, त्यासाठी तुम्ही इतकं बोलताय. ते साईडला गेले, अरे तुमचं बोबडं तोंड बी बंद होऊन जाईल. जास्ती काय आम्हाला बोलायचं नाही. आता आमच्याबद्दल आणि या महाराष्ट्रामध्ये आमच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल, आमच्या बहिणीबद्दल, बहिणी तर आमचे सगळे आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा या देशाचे आमचे गृहमंत्री असन, अमित शाह असन, मोदी साहेब असन. आता सिस्टीम काय चालू आहे? लाडकी बहीण काढली योजनामध्ये तुम्ही भेदभाव केलं का? सगळ्यांना योजना भेटायला लागले, मुस्लिमाला, दलिताला, सगळ्या समाजाला, मराठा समाज, सगळ्या गरिबांचा विचार करताय. पण हे नेमकं का चाललंय? हे नेमकं का बॉम्बला लागलंय? याचाही विचार करा. हे चुकीचं आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, नंतर मुंबईमध्ये सगळेच कॉन्टॅक्ट आमचे चालू आहे आरपीआयवाले. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल माझे कॉन्टॅक्ट कोणा संघट, फक्त मुस्लिम समाजामध्ये नाही आहे मी जास्ती. 98% इतर समाज आहे जे मला बोलतात, राजेश भाई तुमच्या समाजाबद्दल, आपल्या समाजाबद्दल का बोलतात? तुम्हाला माझ्यासोबत जेव्हा आंदोलनमध्ये लोक दिसन, सगळे इतर समाजाचे लोक दिसन, तुम्हाला लाज वाटन. तुम्ही नेतागिरी जे करताय आणि भगवे कपडे टाकून, अरे भगवे कपड्याची मोठं मान सन्मान आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या पीर जितके आमचे पीर होते पूर्वी, भगवा कपडा, त्याचा मान सन्मान पहिला आमच्यापाशी बी तितकंच आहे जितकं तुमच्यापाशी आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वाद निर्माण करताय, एकमेकामध्ये, दोन जातीमध्ये वाद निर्माण करताय, त्यासाठी तुम्हाला भगवा कपडा टाकायचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेण्याचा बी अधिकार नाही. का की तुम्ही फक्त नाव घेताय आणि त्यांच्या मुलासंगट बी वाद तुमचं चालू आहे, त्यांच्या नातू संगट बी वाद चालू आहे. त्यांचे विचारधारा, बाळासाहेबांचे विचारधारा तुम्ही घेतले का? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा तुम्ही घ्या.
संविधान वाचा, तुम्ही बोलणार नाही काय? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे विचारधारा डोक्यात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र आपलं, तुम्हाला इतकी खात्री असली पाहिजे. ह्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे आज बी लोक कसे जगतात. आता तुम्ही रोजगारबद्दल बोला, पोरांना रोजगार नाही, त्याबद्दल कधी बोलले? नुसतं वाद 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 वाद. कवर वाद लावणार तुम्ही? रोजगार नाही, पोरांना काम धंदे तर नाहीच नाही. पोरांना गुन्हेगारी मार्फत टाकायसाठी तुम्ही नेते मंडळ झाले का? एक दिवस असं येईन, आरपीआयची बी सत्ता येईन आणि महाराष्ट्रामध्ये अजित शेख, माझं नाव आहे लक्षात ठेव, अजित शेख नावाचा एक माणूस पोरगा या मंत्रालयामध्ये बसणार. तेव्हा बी आमचे दिवस असणार. नितेश राणे, तुझे दिवस निघून जाईल त्या टाइम. आणि तू वैयक्तिक फायद्यासाठी जे बोलतोय हे बंद करून टाक. अनेक लोक माझे मित्रमंडळी आता लाईनवर आहे. मी सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यांनी ह्याची काळजी घेतली. फक्त माझी एकच विनंती, मला वाद निर्माण करायचं नाही. माझ्या संगत खाणारे लोक जे आहे, आम्ही एका ठाटलीमध्ये खातो. 18 पगड जातीचे समाज एका ठाटलीमध्ये आम्ही खातोय. आमचे उद्देश हे नाही कुणाला दुखवायचं. आमच्या मुलांना आम्हाला हे सांगत नाही. मस्जिदमध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक्षण भेटलेलं आहे. मराठी भाषा आम्हाला माहिती आहे. मराठी शिक्षण माझं झालेलं आहे. सगळं आम्हाला माहिती आहे. आमच्या आया बहिणीची सुरक्षा आपल्याला करायचं महाराष्ट्रामध्ये. ते कोणत्याही समाजाची बहीण असो, कोणत्याही समाजाची आई असो, ते आमच्या आया बहिणीची आपल्याला सुरक्षा करायची आहे महाराष्ट्रामध्ये. एकासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये लय मोठं आपल्या पार्टीला नुकसान होऊ शकतं. ह्यासाठी आमचे देवेंद्रजी, काकी देवेंद्रजींचं मी कौतुक करेन तितकं कमी. माझ्या एकाच फोनवर रिक्षा स्टँडच्या उद्घाटनला आमचे आले. आत्ताच मधल्या काळी आमचे नानाभाऊ पटोळे, हे काँग्रेसचे नेते, तरी पण माझा मान सन्मान करून माझ्या घरी आले. जेवण वगैरे केलं. आमच्यासोबत 1 तास चर्चा केली. त्यानंतर आमचे संबंध सगळ्यांसंगत आहे. सुप्रिया ताईंसंगत बी संबंध आहे. पार्थ पवार असन, अजित पवार साहेबांनी आत्ताच मधल्या काळी तुमच्या गरिबांना रिक्षा वाटप माझ्या हाताने, त्यांच्या हाताने केले. मी आरपीआयच्या वतीने अनेक विषय भरपूर रोजगारबद्दल आपल्याला बोलायचंय, विकासाबद्दल बोलायचंय, चांगल्या कामाबद्दल बोलायचंय. आणि माकडासारखा तोंड घेऊन नको बोलू. आता माकड इथून तिथं उड्या मारणार जरा हिसाबात. आणि 1.5 फुट्या तुझी आणि माझी हाईट कधी माहिती घेतली. तुझी हाईट कुठं, माझी हाईट कुठं? पोलीस अधिकाऱ्याला जी धमकी देतोय, कोणा जीवावर देतोय? सत्या जीवावर. पोलीस अधिकारी तुझ्या बाजूला नसले ना, तू बाहेर निघणार नाही, बाहेर निघून देणार नाही तुला. पोलीस अधिकारीचं रिस्पेक्ट करायचं. पोलीस अधिकारी या महाराष्ट्रामध्ये आहे. यासाठी आपल्या आया बहिणा महाराष्ट्रामध्ये निवांत घरामध्ये झोपायला लागले. त्यांचं रिस्पेक्ट करायचं. 4था स्तंभ आपलं पत्रकार आहे. पत्रकाराची इज्जत करायची. त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आणि समाजामध्ये सगळ्या समाजाबद्दल चालू आहे. फक्त मुस्लिम समाजाबद्दल तुमचं चालू नाही. हिंदू आपला उद्धव साहेब जेव्हा आलते तेव्हा बी तुम्ही काय बोलले लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं ते पाहणी करण्यासाठी आले. सगळ्यांना धमकी दिली. सगळ्यांना मारून काढू. ते लोक कोण होते? मुस्लिम नव्हते. तिथं बी समाज, हिंदू समाज आणि सगळेच होते तिथं. त्यांना बी धमकी देत आहे. इतकं राजकीय भूत जे असन ते काढून टाका. आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बद्दल बोलायचं कोणाला अधिकार नाही. काकी मस्जिदमध्ये तुम्हाला एक मी कुराण देतो, मराठीमध्ये कुराण देणार, आमच्या मुख्यमंत्री साहेबाला देणार. तेव्हा तुम्हाला माहिती होईल आमच्या कुराणमध्ये आम्हाला अधिकार नाही स्वतः पोट भरून खायचं. इतर समाज बाजूला उपासी असन त्याचं पोट भरल्यानंतर आम्हाला अधिकार आहे. रस्त्यामध्ये दगड पडला असेल तर कोण पडायच्या अगोदर आम्हाला उचलायचा अधिकार दिलं. कोणाचं मन दुखवायचा अधिकार दिलं नाही. आम्हाला सिस्टीम लई आहे ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात तुमचं तुम्ही बोलता श्रीरामबद्दल,
श्रीराम भगवान जे आहे त्यांचं वाद कधी कोणासंगत झालं नाही. त्यांची विचारधारा आज बी मी लहानपणी रामायण पूर्ण पाहिलं, सीतामाला पाहिलं, सगळं मला हनुमान महाराज बद्दल माहिती आहे. अनेक विषय सगळं माहिती आम्ही चांगल्या पद्धतीने रोज रविवारी TV समोर असायचा आणि चांगला इतिहास आम्हाला माहिती त्याबद्दल आम्ही रिस्पेक्ट करतो. तुम्ही पण रिस्पेक्ट करा आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगले विचार घेऊन पुढे जावा. देवेंद्र साहेबांना मी उद्याच लेटर देणार, ह्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना देणार, नंतर अमित शाह साहेबांशी त्यांनाही लेटर मी मेल करणार. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बी देणार, आठवले साहेबांना देणार. हे जे चाललंय एकासाठी सडलेला कांदा जे आहे पहिले साईडला काढा, जेणेकरून आम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही आमदारकी आली नेमकं आम्ही काय म्हणून तिथं पुढे जायचं, लोकांसमोर काय बोलायचं, ह्याची बी आम्हाला भरपूर काळजी आहे. या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी काय काय करायचंय, पण हे नाही सत्ता आणण्यासाठी स्वतःचा पोट भरा, स्वतः डॉन झाले. अरे हाय इतका डॉन व्हायला लागलाय. जास्ती काय मला बोलायचं नाही. आता हिसाबात राहा, 1.5 फुट्या नंतर इंट्रोल नंतर बोलणार, पुढं बघू काय करायचं. RPIच्या स्टाईलमध्ये मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे कार्यकर्ते, आम्ही लढणारे कार्यकर्ते RPIच्या स्टाईलमध्ये. आता पुढं संविधानाच्या आतमध्ये राहून, कायद्याच्या आतमध्ये राहून तुला धडा शिकवल्याशिवाय आम्ही पण गप्प बसणार नाही. इतका बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज, सलाम अलैकुम.